पिंपरी चिंचवड शहरात कालपासून जोरदार पावसाची बॅटिंग सुरू आहे। त्याचाच परिणाम आपण पाहू शकतो की पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या घरकुल भागामध्ये तब्बल त्या ठिकाणी 160 इमारती आहेत। त्या इमारतीच्या आता रस्त्यांवर जे आहे आता पाणी साचण्यास सुरू होऊ लागलंय। सखल भागामध्ये हे पाणी जे आहे या ठिकाणी साठण्यास सुरू झालेलं आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। आपण पाहू शकतो की कशा प्रकारे नागरिक जे आहेत आता रस्त्यावर या ठिकाणी येऊ लागलेले आहेत। अनेक वाहनं जी आहेत ती या पाणी साठल्यामुळे जे आहे ते पाण्याखाली गेलेले आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। गेल्या 24 तासापासून सुरू असलेल्या या पावसामुळे ही परिस्थिती जी आहे ती या ठिकाणी निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते। आपण याच बाजूला आलं तर अनेक वाहनं जी आहेत ती या ठिकाणी पाण्यामध्ये अर्धी जी आहेत ती बुडालेली आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। दिवसभर असाच पाऊस जर सुरू राहिला तर या संपूर्ण भागामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी जे आहे ते साठून अनेक दुर्घटना ज्या आहेत या ठिकाणी घडण्याची देखील शक्यता आहे। अद्यापही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची प्रशासन यंत्रणा जी आहे ते या ठिकाणी न आल्यामुळे नागरिकांमध्ये कुठेतरी संताप पाहायला मिळतोय। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।